मुंबईत मित्रांनो आपल्या फलटणची भेळ मिळते, म्हणजे आपल्या गावाची भेळ मिळते आणि प्लस मित्रांनो इथं आपल्याला सातारच्या कंदी पेढा मिळतात आहे. तर तुम्ही नक्की मित्रांनो इथं व्हिजिट करा पाहिजे, एक नंबर अशी मित्रांनो. आज आहे गुरुवार भावानो आणि मित्रांनो मी आज स्वामी समर्थांच्या मंडपामध्ये आलोय. तर मित्रांनो हा जो तर जे बरोबर मी तुमचा रोज बघतो मित्रांनो. सध्या सकाळच्या 5 वाजलेत आहे आणि थोडासा पाऊस होतोय, तेव्हा तुम्हाला दिसत असेल बघा. मित्रांनो पाऊस होतोय, हे बघा दाखवतो. तर मी चालू मित्रांनो कामावरती. तर भावानो आता सकाळच्या वाजत 5 भाई, सकाळचं वातावरण एकदम जबरदस्त झालंय बरं का. मला मी दाखवतो एक मिनिट झाला. मित्रांनो सध्या आता मी कामावर सुद्धा भावरो आणि मी डायरेक्ट नेरूळ आलोया. तुम्हाला मी दाखवतो बघा. आता हे नेरूळचं स्टेशन आहे. आता ते बोर्ड थोडा लांब आहे मित्रांनो, दुसरं नाही काय माहित नाही. पण आता बघा हे तर नेरूळ माझ्यापुढं नेरूळ गाव आहे, तुम्ही बघता बघा. मित्रांनो मी मागच्या वेळेस पुढे गेलो तुम्हाला माहिती आहे ना. तर मित्रांनो मी तिथं एक प्रश्न विचारला की मला आज बघा मित्रांनो आपलं भावनो नेरूळमध्ये काय सबस्क्रायबर आहेत त्या भावनो. तर मला केवळ नक्की सांगा मित्रांनो की नेरूळमध्ये पण आपला सबस्क्रायबर आहेत का, म्हणजे मला पण कळू द्या की भावना आपला नेरूळपर्यंत व्हिडिओ पोहोचतो या. ठीक आहे. तर तुम्ही म्हातारी नेरूळ आलाय का. तर मित्रांनो माझा एक तिथं मित्र आहे भाई, त्याला मी भेटायला आलो या. तर त्याचं तुम्हाला थोडं न्यायला येतो या. आणि आता ते आता आपली ते गाडी तुम्हाला तर माहिती असेल, त्या विषय नाही. तर सध्या तर तो येतो या. आणि तर मला कळून नाही कसं आहे की भावना आपला नेरूळमधनं कोण फॅन नको आहे सबस्क्रायबर, तर मला पण सुद्धा कळू द्या. ठीक आहे. चला मग जाऊ तो आपला न्यायला येतो या. सध्या आपला जर आलाय पुढे गेलाय गाडी वळवतोय बघा. ही आपली गाडी आली युनिकॉर्न, तुम्ही बघताय बघा, तुम्ही बघता. तर आता सकाळी आम्ही थोडं चाललोय फिरायला. ठीक आहे. तर चला जाऊ मित्रांनो. मी मागाशी नेरूळ होतो भावनो आणि सध्या आता मी जुईनगरला आहे. तर तुम्ही म्हणता जुईनगरला कशाला आलाय. तर मित्रांनो मी इथं एक माऊली निलंगणा राईस म्हणून मित्रांनो एक खतरनाक प्लेट आहे आणि सध्या आता मी तिथं खायला आलोय भावनो. तर मी ती आता माझा मित्र आला इथं की इथं म्हणजे म्हणलं होतं की निलंगणा राईस थोडं एक नंबर भेटतो. तर नक्की काय सीन आहे तो मला पण बघायला मित्रांनो, निलंगणा राईस मध्ये नक्की काय आहे. तर सध्या आता आम्ही त्यांनी तिथे ऑर्डर दिली, तुम्ही बघताय बघा. मित्रांनो ते असं माऊली दुकान असं नाव आहे त्या दुकानाचं, माऊली निलंगणा राईस. मित्रांनो सध्या आता मी जुईनगर स्टेशनच्या बाहेर आहे मित्रांनो. आणि त्या साईड त्या साईडला नेलं जुईनगर स्टेशन आहे. आणि सध्या आता मी त्याच्या मागच्या साईडला आहे, म्हणजे स्टेशनच्या पुढे त्या दुकानाच्या मी पाठीमागे साईडला आहे. तर मित्रांनो एक नंबर असं मित्रांनो दुकान आहे बरं का भाई, आणि दुकान मस्त आहे. तर सध्या आता मी त्याला ऑर्डर दिली आहे आणि माझ्या जोडी आपण मित्रांनो पुढच्या साईडला मी तर पाठीमागच्या साईडला आहे, तुम्ही बघता. तर मित्रांनो आपण थोडाच खाऊ कसा लागतो निलंगणा काय मला पण मी ऐकून होतो लई दिवस. तर नक्की आपण आज बघू नक्की काय विषय येतो. ठीक आहे. तर चला तुम्ही पण माझ्याकडून सोबत बघा. सध्या आपला निलंगणा राईस हा आलेला आहे, तुम्ही बघताय बघा. भावनो म्हणजे मी आता हे पहिल्यांदाच खातोय आणि मित्रांनो हॉटेलचं नाव तुम्हाला मी दाखवतोय बघा. माऊली निलंगणा राईस असं या मित्रांनो हॉटेलचं नाव आहे. जुईनगरच्या स्टेशनच्या बरोबर पुढे आहे, तुम्ही बघताय बघा. तर आता आम्ही थोडंसं खातोय बघा. इथे मित्रांनो मी माझी प्लेट घेतली आहे. तर आम्ही मित्रांनो भाई आता आपण थोडी टेस्ट करू मित्रांनो कशी लागते ती तुम्हाला पण मी सांगतो. मला तर वाटतं मित्रांनो बघून तर मित्रांनो लई जबरदस्त असं लागेल बरं का. तर आता या मित्रांनो आपण थोडीशी खावतोय पण थोडं खायला या. चला आपण थोडी टेस्ट करू मित्रांनो. भावानो एक नंबर असा राईस लागला बरं का, कारण की मित्रांनो मी पहिल्यांदाच खाल्लेलं म्हणजे नक्की निलंगणा राईस मध्ये काय असतो कसा. तर मित्रांनो आज मला कळलं की भावानो निलंगणा राईस हा एकदम खतरनाक असा आहे. तर त्यात आम्ही थोडंसं खाल्लं भाई, एक प्लेट 2 प्लेट घेतलेलं आम्ही. आणि मस्त मित्रांनो क्वालिटी क्वांटिटी एक नंबर अशी आहे. 35 रुपये मित्रांनो प्लेट आहे. आणि जर तुम्हाला ते लोकेशन पाहिजे असेल ना तर मित्रांनो जुईनगर स्टेशन आहे त्याच्या बरोबर पुढं आहे, 1-2 मिनिटाच्या अंतरावरती तिथे मित्रांनो आपल्याला भेटून जाईल निलंगणा राईस. तर तुम्ही बघताय बघा इथं मित्रांनो ही नवीन बिल्डिंग चालली आहे. मित्रांनो हे डीमार्ट जे आहे ना डीमार्ट, तर डीमार्ट मित्रांनो बरोबर खालच्या साईडला आहे, तुम्ही बघताय बघा. निलंगणा राईस मित्रांनो असं नाही हॉटेलचं नाव आहे मित्रांनो, एक नंबरची क्वालिटी आहे. आणि तुम्ही पण मित्रांनो तर अवश्य खावा, कारण मी पण खाल्ल्यानंतर तुम्ही पण खावा, मध्ये एक नंबर लागतोय. तर मित्रांनो सध्या आम्ही निलंगणा राईस खायला जुईनगर मध्ये आणि सध्या आता आम्ही कळबोल इथं भावानो. आता तुम्ही माझा कळबोल कशाला आलाय तर आमचा जोडदार मला आम्हाला चुना गेला या, तुम्ही बघता. तर आणि मित्रांनो एक गोष्ट सांगू का भावानो, आपल्याला इथं कळबोलीत सातारा कंदी पेढे मिळतात आहे बाई, जबरदस्त असा पेढा आहे. मी खाल्ला पेढा मला दाखवले, तुम्ही बघताय बघा. आणि तर मित्रांनो दत्तकृपा स्वीट्स अँड स्नॅक्स सेंटर असं यांचं स्टॉल आहे बा. भाव आपल्याकडेच आहे फलटणची म्हणजे सुप्रसिद्ध असे मित्रांनो. आणि महत्वाचं मित्रांनो इथं भेळ मिळती आपल्या फलटणची बाई, जबरदस्त 3 राहणार आहे. तर आपण थोडी टेस्ट करणार आहे भावानो. तर तुम्ही आज म्हणताल की आज फिरतोय आज का, तर मित्रांनो आज बाई आपल्याला खायचा मूड झालाय आणि आता आपण आज वेगवेगळ्या ठिकाणी असं जातोय भावानो. सध्या आता मी कळबोलीत आहे भाई. आणि हा बघा हा एक इथला सिग्नल आहे. आता इथं मला एक्झॅक्ट एरियाचं काय नाव माहित नाही भावानो, तुम्ही बघता. तर कोणाला माहित असेल ना तर आपल्या कोण कळबोलीत व्हिडिओ बघत असेल ना तर मला नक्की सांगा मित्रांनो की हा एरिया कोणता आहे. आणि मित्रांनो ह्याच्या स्टॉलच्या पाठीमागं जे आहे ना तर हे गार्डन आहे कुठलं तरी, तुम्ही बघता इथं गार्डन आहे भावानो. तर आता मी तिथं मित्रांनो त्या गार्डनचं थोडं पुढच्या साईडला आहे, तर बघू शकता. आणि बाई मित्रांनो जबरदस्त आता सीन घालणार, कारण भावानो गावाकडचा माणूस म्हणलं की विषयच खोल असतो, मला तर माहिती असेल. त्यानंतर आपण थोडं सध्या बघू कशी जागती बेची बघू. त्यानंतर खाला मित्रांनो आपण पेढ्यामध्ये थोडं पार्सल घेणार आहे आणि आपण थोडं मित्रांनो भेळ ट्राय करू. ठीक आहे तर चला
सध्या आपण आता मित्रांनो वेळ घेतली तुम्हाला मी दाखवतो भावाने वेळ बघा तुम्ही बघताय बघा बाई काय दिसते बघा ना क्वालिटी मित्रांनो भेळ आहे हे बघा कसं आहे खतरनाक सीन आहे मित्रांनो भेळचा तर आपण मित्रांनो थोडीशी भेळ ट्राय करू भावनो कशी लागते ती बघू ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर खायचं असेल ना भावनो तर कामोडा मित्रांनो ही भेळ आहे बाई एक नंबर अशी कळबोळीतली तर एक नंबर मित्रांनो अशी भेळ आहे तर आपण थोडंसं बघू काय शिकतो ठीक आहे तर तुम्हाला माझ्या पाठीवर दिसेल मित्रांनो आले बाईचा लय जबरदस्त सीन आहे तर मित्रांनो आपण थोडी ट्राय करू भेळ कधी लागते तर या तुम्ही पण खायला तर मित्रांनो भावानो एवढी जबरदस्त भेळ लागते ना आणि लय म्हणजे खतरनाक मित्रांनो जी टेस्ट आहे बाई आपल्या गावाला मित्रांनो टेस्ट आहे तुम्ही मित्रांनो नक्की तर खावा भेळ लय भारी लागते आणि मला मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा कळंबोलीतला आपण मित्रांनो व्हिडिओ कोण बघताय ठीक आहे तर या तुम्ही पण थोडी भेळ खायला मित्रांनो माझा मित्राचा मित्रांनो ते भेळ खातोय तर आपण त्याला विचारू मित्रांनो कशी टेस्ट लागते आणि टेस्ट कशी आहे एक नंबर थोडं मोठ्याने बोल एक नंबर आहे हा बघा मित्रांनो माझी बाई एक नंबरची टेस्ट आहे तुम्ही बघता भावानो आणि महत्वाचं म्हणजे मुंबई मित्रांनो आपल्या फलटणची भेळ मिळते म्हणजे आपल्या गावाची भेळ मिळते आणि प्लस मित्रांनो इथं आपल्याला सातारच्या कंदी पेढा मिळतात तर तुम्ही नक्की मित्रांनो इथं व्हिजिट करा बाई एक नंबर अशी भेळ आहे आणि मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्या कळंबोत व्हिडिओ कोण बघतोय म्हणजे मला सुद्धा कळतंय मित्रांनो आपल्या कळंबोचा मित्रांनो सबस्क्रायबर आहेत ठीक आहे तर चला मित्रांनो आपण जाऊ तर मित्रांनो सध्या आता मी मित्रांनो आताच नेरूळमध्ये पोहोचलोय भावानो आणि नेरूळमध्ये पोहोचल्यानंतर मित्रांनो आम्हाला पाऊस लागलाय बघा इथं आमची गाडी उभी आहे आणि तुम्ही बघताय बघा आता थोडं नॉर्मल पाऊस होतोय भावानो आता संध्याचा टाइम झालाय इथं बघा हा आमच्या गाडी इथं अडकलाय तुम्ही बघू शकता बघा आता हे आणि असं आहे आम्हाला काय ना काय अडथळे येत राहतात कधी ट्रॉफिक लागतं कधी सिग्नल लागतो म्हणजे कधी पाऊस येतो म्हणजे काय ना काय होत राहतं पण मित्रांनो आम्हाला ह्यात ना आम्हाला एक म्हणजे चांगली गोष्ट शिकायला मिळते की भावानो कुठली गोष्ट पहिला संयम महत्वाचं बरोबर आहे तर कारण आपण थोडं 2 मिनिट थांबू ठीक आहे आणि आता मित्रांनो आम्ही नेरूळ गावात आहे तुम्हाला मी थोडंसं दाखवतो मित्रांनो इथं श्री स्वामी समर्थ मित्रांनो इथं बैठक असते बघा आज मित्रांनो असं पण आज गुरुवार आहे हे बघा इथं श्री स्वामी समर्थाचं मित्रांनो इथं छोटासा इथं बैठक असते भावानो एक नंबर अशी बैठक असते तर सध्या आम्ही मित्रांनो नेरूळमध्ये तर आपण थोडंसं जावं तर तुम्हाला नाईटचा शो दाखवतो नेरूळचा कसा आहे ठीक आहे तर चला थोडासा पाऊस उघडला आता मित्रांनो चला जाऊ आपण उघडला आता संध्याकाळी वाजता 7 भावानो आम्ही आलो डीमार्टला बघा गाडीचं हेल्मेट करतोय तुम्ही बघता तर आम्ही हेल्मेट लावतोय गाडीला आणि हे डीमार्ट नेरूळमध्ये मित्रांनो हे डीमार्ट आहे तुम्ही बघताय बघा थोडं छोटं त्या प्रकारे मित्रांनो 2 मजल्याचं डीमार्ट आहे आणि सध्या आम्ही डीमार्टला आहे बघा ही आमची गाडी बॅग आपला ब्लॅक घोडा तुम्ही बघता तर मित्रांनो आणि थोडासा इथं पाऊस होतोय बरं का भावानो तुम्ही बघता आता आम्ही थोडं मागे पावसात होतो तर आम्ही सध्या तिथं पोहोचलोय भावानो तर आता मित्रांनो तुम्ही म्हणता डीमार्टला अचानक का आलाय तर गडी म्हणला उद्या रक्षाबंधन आहे भावा तर काहीतरी घ्यायचंय तर बघू आपण काय गडी घेतो काय करतो काय माहिती पण मला वाटतं डीमार्टमध्ये सगळं आपल्याला गेलं काय भेटणार नाही कारण मित्रांनो डीमार्टमध्ये एवढं काय म्हणजे छोटं डीमार्ट आहे आज काय एवढं मोठं नाही पण बघू आपण मित्रांनो आपल्याला आतमध्ये काय भेटतं नाही ठीक आहे तर चला थोडंसं आपण आतमध्ये जाऊ जाऊ आतमध्ये हो चला आपण आतमध्ये बघू डीमार्टच्या आतमध्ये कसं काय तिथे सीन देतो सध्या आम्ही डीमार्टच्या आतमध्ये बघू शकता आता गडी आम्ही थोडंसं वरती चाललोय हे बघा ही आम्ही आता वरच्या मधल्यावर चाललोय हा खालचा मधला तुम्ही बघताय बघा इथं चला तर आपण थोडंसं वरती जाऊ आपण बघू नक्की विषय काय आतमध्ये ठीक आहे तर बाई खतरनाक अशी मी तर माटीवर काय हे नेरूळमधलं तर चला आपण तू सगळं फिरू कसं वाटतंय ते पण बघू तुम्हाला आपण मी दाखवतो नक्की डीमार्टमध्ये काय काय ते चला मित्रांनो विषय आहे कपाल भरपूर मित्रांनो इथं कप आहे बरं का बघायला एकदम खतरनाक असेल हे साईडला मित्रांनो गाड्या पण आहे बघा बघा आहे का लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे इथं आमच्याकडे हुडकते बघा काय गोष्टी काय माहिती तुम्ही बघता काय गोष्टी खेळणं अयो वापरे तर आपण बघूया आपल्याला काय माहिती जबरदस्त भावानो एक नंबर आहे तुम्ही बघा मस्त आहे द्यायचं कोणाला महत्वाचा हा विषय द्यायचं कोणाला
बघू आपण अजून फिरू डिमांड थोडं छोटंच आहे पण चला आपण थोडं सगळं फिरू डिमांड. तुम्ही बाबा सांगा तुम्हाला डिमांड कसं वाटतं. मित्रांनो एवढं डिमांड पूर्ण भावना पण एवढं फक्त आम्ही घेतलंय तुम्ही बघताय कॅडबरी घेतल्यात भावना मंचच्या आणि हे खायला घेतले. मित्रांनो आम्हाला सगळ्या गावलं नाही भेटलं नाही बरं का तर आम्ही सगळं दिवस फिरलं म्हणजे एकदम स्वतःला डिमांड आहे आणि मजाली भावना भरपूर असते तर आम्ही एवढं असं घेतलं बरं का तुम्ही बोलताय ना चला आपण जाऊन आपण मित्रांनो आज आहे गुरुवार भावानो आणि मित्रांनो मी आज स्वामी समाजाच्या मठामध्ये आलोय. तर मित्रांनो हा जो मोठा आहे ना तो मित्रांनो नेरूळमध्ये आहे तुम्हाला मी दाखवतोय बघा तुम्ही बघता. तर मित्रांनो भरपूर मित्रांनो इथं गर्दी झाली बरं का बघतांची बघा काय मित्रांनो म्हणजे जबरदस्त असं मठ आहे बघा काय भारी वाटतंय राव आणि मित्रांनो एकदम सुंदर असं वातावरण सध्या झालं इथं तुम्ही बघताय बघा. मित्रांनो आपल्याला म्हणजे भाई जबरदस्त असं सीन आहे आणि आता आम्ही थोडं दर्शन घ्यायला आलो इथं स्वामी समाज मठामध्ये. तर मित्रांनो संध्याकाळी 8 वाजले भावानो मित्रांनो आम्ही तरी 8 वाजता तर आपण स्वामी मठामध्ये आलोय तुम्ही बघताय बघा. आणि काय मित्रांनो बघा ना काय भारी वाटतंय हे बघा इथं आमचा सगळं एक फोटो काढतोय तुम्ही बघता आणि तुमचा व्हिडिओ काढतोय म्हणजे भावानो स्वामी समाजांची मित्रांनो जेवढी सेवा करेल तेवढी थोडं कमी असती. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गुरुवारच्या मित्रांनो आपल्या कामावरती पण म्हणजे साईबाबाच्या मित्रांनो पूजा होती भंडारा असतो तर मित्रांनो आपण थोडं दर्शन देवाचं दर्शन घेऊ ठीक आहे. तर चला मस्त तुम्ही बोलायला श्री स्वामी समर्थ. मित्रांनो त्या आम्ही मठाच्या आतमध्ये आलोय तुम्ही बघताय बघा भरपूर मित्रांनो इथं लाईन लागली याच्यात आहे बघा. आता आमचा हा गाडी पण तुम्ही बघता आणखी आमचा तर सध्या आता आम्ही मित्रांनो स्वामी समर्थाच्या मठाच्या आतमध्ये आलोय दर्शनासाठी. आणि म्हणजे बघा ना काय मित्रांनो सुंदर असे लाईन लागली बघा आणि दर्शन मित्रांनो एक सुंदर असं होणार आहे. तर आम्ही मित्रांनो थोडीशी लाईन लागलो तर आपण मित्रांनो थोडं स्वामी समर्थाचं दर्शन घेऊ. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी आता सांगितलं भावनो म्हणजे भावनो एवढं भारी वाटायचं भाई आतमध्ये गेलं ना तर सुख शांती समाधान जास्त मित्रांनो तर ते आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये दिसतं भावना मिळतं. तर मित्रांनो मला एवढं भारी वाटतं ना कारण की एवढं सुंदर असं शांत असं वातावरण मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघताय बघा मित्रांनो असं भरपूर असं बघता येतं बघायला एकदम मित्रांनो सुंदर असेल मित्रांनो एकदम असं भारी असेल तर आपण दर्शन भेटतं या. तर मला तुम्हाला जर येतं मित्रांनो स्वामी समर्थ मठामध्ये तर मित्रांनो हे मठ आहे ना मित्रांनो हा मठ नेरूळमध्ये आहे आणि सेक्टर 18ला मित्रांनो सुंदर असं मठ तर तुम्ही आवाज देतो या श्री स्वामी समर्थ. सीन असं झाला एक भावावर आम्हाला पोलीस दिसला त्यामुळे गाडीवर उतरलो पण आता प्रॉब्लेम झाला की आमच्या गाडीवर गेला दुसरीकडे आणि आम्ही आलो मित्रांनो दुसरीकडे असं वाटतं असं अनेक चुकले ग. तर आता बघू आपण गाडीला की आमचं कुठे दोघं तर बहुतेक मी त्या साईडला गेले मित्रांनो त्या साईडला आणि मी या साईडला राहिलो इकडं. तर आपण आता आणि बघा चुकलोय आम्ही मित्रांनो सध्या तिघं पण तिन्ही साईडला आहे कोण कुठे कोणाला माहिती नाही. एखादा मोबाईल माझ्यापेक्षा गाडीवाल्याचा तर गाडीवाला गेला दुसरीकडे मी आम्ही दोघं आलो दुसरीकडं. तर आपण आता हुडकतोय भावानो तर आपण ते बघू पहिले ते कुठे ते ठीक आहे. तर चला त्याला हुडका भावावर कुठे या असे आमच्या सोबत मित्रांनो असे थोडे म्हणजे असे एक म्हणजे क्षण असतात ते मस्त असते सुंदर असे. फायनली भावानो आम्ही आता जेवण केलं आणि भाई आता आम्ही आपापल्या घरी चाललोय. तर आता सध्या आता हे बघा इथं आमची गाडीला मित्रांनो आम्ही पार्किंग लावली नेहरू स्टेशनला. हे बघा हे आमचे फंटर लोक आहेत. तर मित्रांनो आता आपण चाललो घरी. तर मित्रांनो मला तुम्ही कमेंट केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नेहमी असला आपला सबस्क्राईब करून जावा. तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या तर जय महाराज मित्रांनो तर चला आता.